रूप हे विठ्ठला वारकरी संप्रदायाचा पाया आहे ज्ञान, कळस आहे वैराग्य, विस्तार आहे नाम आणि शांती आहे खांब. पुरावा संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. कीर्तनातलं पहिलं वाक्य, कीर्तनातलं दुसरं वाक्य. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा. ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदाय एक अशी इमारत आहे की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. कारण त्या इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी एका आहे ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. ज्ञान देव, ज्ञानच देव. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासाहुनी गहन ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषची. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान. पुरावा 12वा अध्याय. जेथे जेथे संपत्ती आणि दया वस्ती आले का ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञान देव ज्ञानच देव, ज्ञानच देव. पण ते ज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय नाही. म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे, मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपं नाही. फायदा मुक्ती आहे, फायदा मुक्ती आहे म्हणून एक भजन लिहून घ्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या, अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. साय बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढाक बाजूला कर, वरती आकाश आहे. तुझ्या देव आहे, साधना कर. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. लाकडात अग्नी आहे, दर्शन कर. दुधात लोणी आहे, क्रिया कर. उसात साखर आहे, प्रक्रिया कर. हृदयात देव आहे, साधना कर. म्हणूनच 750 वर्षापूर्वी एका आईनं मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आहे. पखवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे, गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे, पेटीवाल्याला पेटीचं ज्ञान आहे, माय सिस्टीमवाल्याला त्याचं ज्ञान आहे. पण ते ज्ञान परमार्थात चालत नाही. पुस्तकी ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड करेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नॉन व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे. तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवता. आणि संपत्ती असणारी माणसं विद्वानच असतात असं अजिबात नाही. जी विद्वान नसतात त्यांच्याकडे संपत्ती असते. हो, संपत्तीचा नियम आहे. जी माणसं वागून हलकट आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे. हो, जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वढाय बिडी नाही. म्हणजे कवडीचं काम करीत नाही त्यांना ऊत आला पैशाला. लक्ष्मी चंचल आहे ना. आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाच्या घर राहते. मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा, पहा सोमवार एकादशी. सोमवार नाही, एकादश नाही, थोरलं पोरियड मधलं डोक्यातून जाईल, घडणारच ते. हो, त्याचं उत्तर नीट ऐका. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत नाही. एक वाक्य सांगू, शांत बसा. एक वाक्य सांगू. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शेळीच्या गळाचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. इस्टेट किती असू द्या, आईबापांच्या संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? काही लोक म्हणले तू माणूस सुशिक्षित येऊ का? उभ्यानं जेवतो. अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मूल्यच आहे. आग होती म्हणून उभ्यानं जेवतो.
काय लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का कुत्र्याबरोबर हिंडतो, अरे त्याला जोडीदार नाही त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का बायको हातात धरून हिंडतो, अरे बायकोवर विश्वासच नाही. आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात, आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित. आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे? ज्ञान देव, ज्ञानच देव. ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही, फक्त जन्माला हाला पोरं पैदा केले, नातू झाले, निघाला, काही केलं नाही, काही नाही केलं. बापाची इकली स्कॉर्पिओ घेतली 90 बिला तिच्यावर धडकला, अमरात्मा झाला. काही नाही केलं, काही नाही. बापाचा गुंठा ऐकला, स्कॉर्पिओ घेतली, हायवेनं गेला, धाब्यावर जेवला, 90 मारली, कॉकटेल झालं, डिवायडर मधून आत गेला, जाग्यावर मेला, तरी माणसं म्हणले एक सच्चा दिलदार व्यक्ती गेला. याशेच मारणार मारायचे हो. एकदा नीती घासाळी ना तो माणसाचं काहीच जायला लागत नाही, आपोआप जात ते. आता एक वाक्य सांगू का? हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकली, त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. जमीन विकून ज्याने हॉटेल टाकली त्या जमिनीचे मालक, आणि तो बसणाऱ्याला विचारतो वडा नुका पावन. जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज, आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना, वाट्याधीश, एकालाही घरच्या नाही नाही, सगळे सकाळी गरीबाचा चहा प्यायला वाटेल पुढे पहा तुम्ही, खडक कपडे घालणार, द्या भो. आणि चहा प्याताना म्हणणार जे शिव्यातला आपल्या बरं काल तुला खड्डा घ्यायला घेतला गेलं चहाला पैसे नाही काय. आणि ज्या कोणचा पिणार? गरीबाचा, सुताराचा, जी माणसं मजुरीला जातात त्यांचा चहा पिणार. तुम्ही या माणसांना समाधान नाही महाराज. हो नाही नाही, आजही पाहतो मी भांडी घासणारी बाई 30 रमाजला चढती, सर्दी नाही तिला. अहो शेतकऱ्याची बाई 10 लिटर दूध काढी ती, क्वाकला येईना तिला. ही श्रीमंताची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मनक्यात गॅप, डोळ्याला अंधार येते. अगं बाई तू सगळी तरी का आला, त्याला तरी मोकळं कर, तोही गुतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईना, तूही बोलता ना. सुटका नाही, सुटका नाही. करील ते काय महाराज, 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 करील ते काय महाराज. परी बाहेर बीज शुद्धांगी, शुद्धांगी, परी बाहेर बीज शुद्धांगी. टाळी वाजवा, वरती हात करून टाळी वाजवा सर्वांनी. करील ते काय महाराज, 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 करील ते काय महाराज. आवाज येतो ना तुम्हाला सर्वांना? माग तिकडे येतो सर्वांना, सर्वांना येतो ना? तुम्ही बोलत जा, मी तुमचाच आहे, हाय का नाही? हाय का नाही? मग तुम्ही बोलत जा माझ्यासोबत. इकडे सर्वांना येतो ना? जरा आवाज गोड करा ना. नाही म्हणतात आवाज वाढा, जरा तुमच्यासारखा गोड करा. विठाला विठाला, ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे, पण ते ज्ञान वैराग्याशिवाय. जरा आवाज कमी करा, बोलू नका जास्त. विठाला विठाला, ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे, पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. वैराग्य वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल.
दुसरा मुद्दा सुरू आहे आजच्या कीर्तनातला. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्रेवाने बसायचं नाही. ते तोंड सोडून देऊन डोक्याला हात लावून दाढील हात लावून तांगड्यावर करून गुढी भागवा याचं नाही, याचच नाही. ओला उभं राहायचं, चांगला छप्पल जोड व्हायचा, पण भामटेवणे आपलं कीर्तन ऐकायचं नाही. इथं येऊन असं बसतोय आणि तसाच मी आला मग आपल्या कीर्तनाला भामटेवणे बसायचं नाही. आणि आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोलत जायचं, पटलं तर म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. पण भामटेवणे आपलं कीर्तन ऐकायचं नाही. तर आम्ही म्हणायचं बैल का बनवतोय म्हणायचं, त्याच्या दुधाचा चहा. नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा, नको टाळी वाजवा. कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, हरिमुखी गाता हरपली चिंता, टाळी वाजवा. हरपली चिंता, हरिमुखी गाता 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 हरपली चिंता. ज्ञानदेव आहे, ज्ञानदेव आहे. मग तुम्हाला आमच्याकडे ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञान आहे का? MA कोण खात? रिटायर झाले काय परवानगी झाले, काहींचे पोरं लग्नाला आले बापाला पगार नाही, काही ना पाहुणे रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसाना, काय ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल. MA बी नाही कोण खातं? MA बीडीएचएम कॉम्युनिटी बीडीएड सिनियर केजी ज्युनियर केजी कोण खातं? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वाढ्या आलेलं इंग्लिश मिडियम आहे. लोकं पोरं आणायची कुठं? हरियकच आहे, घालाव कुठं कुठं. बरं पोरग गार्जन द्यायची गोष्ट का? तू गाडी वाटेव बिगर मी आतून पोर आणतो. बर जा लोकांना 5-5 पोरं होते तेव्हा तुम्हाला शाळा काढल्या नाही, आता पोरं बंद झाले तर तुम्हाला होत आला. बरं लोकांना पोरं कस काय होतील? ज्याला बायको त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही, आणि जे बायका करायचे मुडवती त्यांना तुम्ही बायका देते नाही. लोक करतील काय? चला ज्ञान देव आहे, जरा गोड करा आवाज. शिट्टी मारू राहिली. विठाल विठाल ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे. आज कीर्तन घेतलेला आपण नामदेव महाराजांचा आहे. आवाज कमी झाला, आवाज वाढवला लेवल. आज कीर्तनाला घेतलेला आपण नामदेव महाराज. तो म्हणतो कोणालाही सांग, पप्पा यायला सांग.